माझी सासू मेल्यानंतर माझ्या सासऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. माझे सासरे मलाच त्यांची बायको समजू लागले होते. माझ्या नवऱ्याचं त्यांच्या वडिलांमध्ये खूपच जीव होता, म्हणून माझा नवरा मला सारखं सारखं सासऱ्यांच्या रूममध्ये पाठवायचा आणि त्यांची काळजी घ्यायला सांगायचा. एक दिवस मी जेवण घेऊन सासऱ्यांच्या रूममध्ये गेले तर माझ्या सासऱ्यानं सासू समजून माझ्यावरच. माझी स्टोरी ऐकून तुम्ही नक्कीच सावध होणार की कोण कसं कधी काय करू शकतं. ते जे माझ्यासोबत घडलं ते अतिशय वाईटच आहे. माझं नाव मीना. माझं लग्न होऊन मी माझ्या सासरी आले. माझे सासू सासरे, माझा नवरा आणि मी असा आमचा चौकोनी परिवार होता. माझ्या सासऱ्यांनी मला एका कार्यक्रमामध्ये बघितलं आणि त्यांच्या मुलासाठी पसंत करून लगेचच लग्नासाठी मला मागणी घातली होती. मी जसं लग्न करून घरी आले तसे सगळेच खूपच खुश होते. माझा नवरा माझ्यावर खूपच फिदा असायचा. त्यांचा त्यांच्या आईवडिलांमध्ये आणि माझ्यामध्ये खूपच जीव होता. एक दिवस आई खूप आजारी झाल्या आणि आम्हाला सगळ्यांना सोडून देवाघरी गेल्या. तेव्हा माझ्या सासऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आणि ते वेड्यासारखं करू लागले. अमर मात्र खूप टेन्शनमध्येच होता, कारण त्यानं त्याच्या आईला गमावलं होतं, पण वडिलांना तरी त्याला गमवायचं नव्हतं. म्हणून तो हवे तितके उपचार माझ्या सासऱ्यांचे करत होता. पण माझे सासरे मात्र अजूनही तसेच करत होते. माझ्या सासूचं नाव चित्रा होतं. एक दिवस डॉक्टर माझ्या सासऱ्यांचा चेकअप करत होते. तेव्हा डॉक्टरांनी मला आणि अमरला सांगितलं की यांची तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागेल. ते आता कदाचित लहान मुलांसारखंही करतील. जे जे काही करतील लगेच विसरून जातील. ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेन्शनमध्ये आहेत. त्यांना मोठा धक्का बसला असल्याने ते असं काही वागत आहेत. तितक्यात माझ्या सासऱ्यांना जाग येते आणि ते तिथेच उठून बसतात आणि बोलतात, कोण आहेत तुम्ही आणि चित्रा, हे दोन माणसं येथे काय करत आहेत? माझे सासरे मला बघून चित्रा म्हणत होते. आता मी फारच टेन्शनमध्ये गेले. मी त्यांना बोलली, बाबा मी चित्रा नाही, मी तुमची सून आहे. तेव्हा ते बोलले, मला बाबा काय म्हणत आहेस? माझ्या नावाने हाक मार, मी तुझा नवरा आहे. आता मी मात्र अमरकडे रागानेच बघत होते. हे असं काय बोलत आहे? तेव्हा अमर मला बोलतो की फक्त ते ट्रॉमामध्ये आहेत, त्यांना टेन्शन आलेलं आहे. ते काय बोलत आहे त्यांना काहीही कळत नाही. त्याच्यामुळे काही दिवसांसाठी तुला त्यांची काळजी घ्यावीच लागेल. ते माझे बाबा आहेत, तुझे सासरे आहेत. डॉक्टर काय बोलले तू बघितलंत ना. आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागेल, तेव्हाच त्यांना बरं वाटेल. आता मात्र माझा नाईलाज होता. मला त्यांची काळजी घ्यावी लागणार होती, कारण माझ्याच नवऱ्यानं मला ती इन्स्ट्रक्शन दिली होती, तू त्यांच्या रूममध्ये जायचं. त्यांना झोप लागल्याशिवाय रूमच्या बाहेर यायचं नाही. त्यांना जे लागतं ते द्यायचं. आणि चित्रा म्हटलं तर म्हणू दे, काय होतं, ते त्यांची बायको तुझ्यामध्ये बघतात. आता मात्र मला माझ्याच नवऱ्याचा खूप राग येत होता, कारण असा नवरा मी कधी बघितलाच नव्हता, जो दुसऱ्या मर्दांच्या रूममध्ये आपल्या बायकोला असं पाठवेल. पण माझा नवरा मात्र बापाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तो मला सारखं त्यांच्या वडिलांकडे पाठवत होता. यामध्ये तोही विसरून गेला होता की माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून संबंध पडले नव्हते. मी मात्र त्यांना सारखं म्हणत होते की किती दिवस झालेत तू माझ्याजवळ आला नाहीस. तेव्हा माझा नवरा मला म्हणतो, मला कामाचा खूप स्ट्रेस आहे, खूप लोडिंग कामं आहेत, त्याच्यामुळे हे करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. म्हणजे माझ्या मनातून त्याची इच्छा निर्माणच होत नाही. तेव्हा मी मात्र खूपच रागात होते की कसं काय परिवार मला भेटला. माझ्याकडे नवरा लक्ष देत नाही. बायको नसलेला सासरा माझ्यामध्ये बायको शोधत आहे. आता मी काय करू मला कळतच नव्हतं. त्यातच मी जेवण बनवते आणि माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये जाते. तेव्हा माझा सासरा माझ्याकडे एक हट्ट करतो की तू मला तुझ्याच हाताने जेवण भरव, तेव्हाच मी जेवण करेन, नाहीतर तुझं नाव माझ्या लहान मुलाकडे अमरकडे सांगून देईल. तेव्हा मी त्यांना बोलते, अहो बाबा, अमर मोठा झाला आहे आणि तो माझा नवरा आहे. तुम्ही काय बोलत आहात? मी चित्रा नाही, तुमची सून आहे. माझं नाव मीना आहे. तेव्हा माझे सासरे म्हणतात की तू चित्राच आहे माझी, चल माझ्याजवळ ये, म्हणत मला त्यांच्याकडे ओढून घेतात
आणि माझ्या अंगावर, माझ्या हातावर, माझ्या पोटावर त्यांच्या हाताने स्पर्श करू लागतात. मी मात्र त्यांना रोखत होते की मी तुमची सून आहे, असं करू नका, पण ते ऐकायला तयारच नव्हते. आता मी रागातच त्यांच्या खोलीतून बाहेर निघून जाते आणि ही सगळी गोष्ट मी त्यांच्या मुलाला सांगते. पण अमर मात्र त्यांच्या प्रेमात इतका आंधळा होता की तो म्हणत होता की ते त्यांची बायको तुझ्यात बघत आहे, त्याच्यामुळे ते तुला काही करणार नाही, तू स्वतःला आवरायचं फक्त, ते जे काही करता आहेत करू देत. मला मात्र अमरचाच खूप राग येत होता की असा कसा मुलगा आहे जो आपल्या बायकोला त्याच्या बापाकडे पाठवत आहे आणि स्वतःच्या बायकोला प्रेमसुद्धा देऊ शकत नाही. म्हणून मला त्याचा जास्त राग आला होता. एक दिवस मी आंघोळ करून येत होती आणि ब्लाऊज आणि पर्कलवरच बाहेर आले, तेव्हा माझा सासरा बाहेरूनच येत होता आणि म्हणत होता की चित्रा आंघोळ करून बाहेर आली असेल आणि अमर मात्र शाळेतच गेला असेल, अजून शाळेतून परतला तरी नसेल. आता मात्र मला चित्रासोबत ते सगळं करायला हवं आणि मी मोकळाच आहे. म्हणून ते माझ्या रूममध्ये आलेत आणि त्यांनी मला मागूनच मिठी मारली. मला वाटलं माझा नवरा अमरच आहे. मी खुश झाले आणि त्याला म्हणाले की तुला मी बोलली होती ना की तू माझ्याशिवाय राहू शकत नाही दूर, मग आलास ना. तेव्हा माझा सासरा म्हणतो, बरोबर ओळखलंस, मी तुझ्याशिवाय दूर राहू शकत नाही म्हणूनच मी आलो. मी त्यांचा आवाज ऐकून पटकन मागे बघितलं आणि त्यांना माझ्यापासून दूर ढकललं आणि बोलली, बाबा तुम्ही हे काय करत आहात? मी तुमची सून आहे, मी तुमची बायको नाही. तेव्हा ते मला परत बोलले, तू माझी बायकोच आहे, तू माझी चित्रा आहे. बाबा, मी रागातच त्यांना बोलले, माझं नाव आहे ना बाबा, काय बोलत आहेस? ते मला बोलायला लागलेत, मला हाक मार, मला बाबा काय बोलत आहेस आणि माझ्यापासून दूर दूर का जात आहेस? मी तुला सांगितलं आहे ना की अमर शाळेत गेलेला आहे, आपण सगळं काही करू शकतो ते. मला तर कळत नव्हतं माझा सासरा नाटक करत आहे की खरंच त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. मी नवऱ्याला सांगितलं तर नवराही ऐकायला तयारच नव्हता. त्याला त्याच्या बापावर खूपच विश्वास होता. तरी पण ही गोष्ट मी परत एकदा त्याच्या कानावर घातली, पण तरीही तो तेच बोलला जे नेहमी बोलायचा. मला त्याची गरज खूप होती, पण तो जवळ येतच नव्हता, फक्त कामात स्वतःला अटकून घेत होता. प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या नवऱ्यानं आपल्या बायकोला जवळ घ्यावं, शरीराची प्रत्येक गरज ही पूर्ण व्हावी, पण माझ्या नवऱ्याकडून ती होतच नव्हती. तो स्वतःहून मला त्याच्या बापाकडे पाठवायचा आणि तो झोपल्यानंतर ये परत असं म्हणायचा. एक दिवस मी परत एकदा सासऱ्यांच्या रूममध्ये गेले. माझे सासरे मला म्हणायला लागले की किती लेट झालीस तू, मी तर कधीची तुझी वाट बघत होतो. आणि चित्रा, म्हणूनच ते माझ्याजवळ येऊ लागले. आता मला काय झालं होतं माहिती नाही. मी त्यांना रिस्पॉन्स द्यायला लागले, कारण प्रत्येक स्त्रीच्या शरीराला एका पुरुषाची गरज असते जी माझी पूर्ण होत नव्हती. म्हणून मी देखील त्यांच्या सहवासाने त्यांच्यामध्ये गुंतू लागले होते. हळूहळू मला कळत नव्हतं की माझा सासरा माझा फायदा घेत आहे. मी फक्त एका पुरुषाचं प्रेम शोधत होते जे माझ्या शरीराची गरज भागवणार होतं. मी तर डॉक्टरांनी सांगितलेलं त्यांच्यावरच विश्वास ठेवला होता की माझा सासरा मानसिक संतुलन बिघडलेला आहे, तो लहान मुलांसारखं करेल, त्यांच्या काहीही लक्षात राहणार नाही. म्हणून मी त्यांच्यासोबत तो करत होता ते करू द्यायला लागली होती. हळूहळू त्यांच्यामध्ये अडकू लागली होती. पण तितक्यातच माझा नवरा घरामध्ये नव्हता आणि डॉक्टर आले. त्यांनी मला आणि माझ्या सासऱ्यांना असं जवळ बघितलं. माझा आणि माझ्या सासऱ्यांसोबत त्यानं व्हिडिओ काढून घेतला. माझे सासरे त्या व्हिडिओमध्ये माझ्याजवळ येत होते आणि मी डोळे बंद करून ते सगळं सहन करत होते, कारण माझ्या नवऱ्यानं मला सांगितलं होतं की माझ्या बाबांची काळजी नीट घे. आणि त्याच्या बाबांना मात्र हे सगळं लागत होतं आणि एक बायको म्हणून मलाही या प्रेमाची गरज होती. म्हणून मीही शांततेत ते सगळं माझ्यासोबत घडू देत होते. पण मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर डॉक्टरांना बघून मी जोरातच ओरडले आणि माझ्या सासऱ्यांना माझ्यापासून बाजूला ढकललं आणि भानावर आले. डॉक्टरांनी आमचा व्हिडिओ काढून घेतला होता. मी माझ्या सासऱ्यांना बोलली तर माझे सासरे लगेचच त्या डॉक्टरांमागे पळाले आणि कोण आहे तू, आमचा व्हिडिओ का काढलास असं बोलू लागले. मला तर काही कळत नव्हतं. तेव्हा माझा सासरा त्या डॉक्टरांना बोलला,
की आमचा व्हिडिओ डिलीट कर नाही तर बघ. तेव्हा तो डॉक्टर बोलला, मी एकाच अटीवर हा व्हिडिओ डिलीट करेल. तुम्ही जे काही हिच्यासोबत करत होते ते माझ्याही सोबत तिला करायला लावा, तेव्हाच मी हा व्हिडिओ डिलीट करेल. आता मात्र माझ्या सासऱ्यांचा राग अनावर झाला. त्यानं त्याची गच्ची पकडली आणि बोलला, तू व्हिडिओ डिलीट कर नाही तर बघ. माझ्या सासऱ्यानं त्याची कॉलर घट्ट पकडून त्यांचा गळा आवडला आणि जोराजोरात त्याला मारू लागले. मी माझ्या सासऱ्यांना बोलत होती, बाबा त्याला मारू नका, तो मरून जाईल, तुम्हाला जेल होईल, तुम्ही काय करत आहात. पण माझा सासरा ऐकायला तयारच नव्हता. तो म्हणत होता की मीना, हा डॉक्टर आपला व्हिडिओ अमरला दाखवून देईल आणि अमरला परत सगळी सच्चाई कळेल आणि माझं भांडं फुटेल. आता मात्र मी तर ऐकून चाटच झाले की माझ्या सासऱ्याने माझं नाव चित्रा नाही तर मीना घेतलं होतं. म्हणजे माझ्या सासऱ्यांचं मानसिक संतुलन हे ठीक होतं, पण तो नाटक करत होता. त्याची मेमरी जाण्याचं. तो मला चित्रा म्हणत होता, तो त्याची बायको माझ्यात बघत होता. हे सगळं माझ्या सासऱ्यानं केलेलं नाटक होतं. मी चमकूनच त्यांच्याकडे बघितलं आणि बोलले, तुम्ही मला मीना कसं काय बोललात. तेव्हा ते मला बोलतात, मला माहिती आहे तू माझी मीना आहेस. मला तू पहिल्यांदा त्या कार्यक्रमात बघितल्या खूप आवडली होती आणि म्हणूनच मी माझ्या मुलाची बायको म्हणून तुझी निवड केली आणि तुला घरात घेऊन आलो. मी तुझ्याकडे असं बघायचो जाता येता, तुझ्याकडे निरीक्षण करायचो. हे मात्र माझ्या बायकोला काही बघवेना, म्हणून मला तिला पण या जगातून कायमचं पाठवून द्यावं लागलं. माझा मुलगा मात्र माझ्यावर खूप प्रेम करतो हे मला माहिती आहे, म्हणूनच मी त्याच्या प्रेमाचा वापर केला आणि तुला माझ्या रूममध्ये बोलवून घ्यायला लागलो. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मीना, प्लीज हे नाटक जे चालू आहे ते असंच चालू ठेव. मला मात्र काहीच कळेना. मी नवऱ्याचं ऐकलं आणि या माणसाच्या जाळ्यात अडकले होते. काय करू काय नाही समजेना. मी मात्र त्याच्या जोराची गालात दिली आणि बोलले, मुलीच्या वयाची आहे मी तुमच्या, तुम्ही माझ्यासोबत काय करत आहात तुम्हाला कळत आहे का. मी तुमची सून होते, तरीही तुम्ही माझ्यासोबत असं केलं. माझ्याकडे अशा नजरेने बघत होतात. ते खाली मान घालून बघू लागले. मी लगेच अमरला फोन केला आणि तिथे घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यांनी गळा दाबून त्या डॉक्टरांना मारलं तेही सांगितलं. अमर लगेचच पोलिसांना घेऊन तिथे आला आणि आल्याबरोबर त्यांनी त्याच्या वडिलांची कॉलर पकडली आणि त्याला बोलू लागला की मी तुमचा मुलगा आहे, तुमच्यावर इतकं सारं प्रेम करतो आणि तुम्ही माझ्याच बायकोवर चुकीची नजर ठेवली. मी तुमच्यासाठी तिला टाईम दिला नाही, मी तुमच्यासाठी तिच्यावर लक्ष दिलं नाही, कारण तिने सगळं लक्ष तुमच्यावर दिलं पाहिजे, तुमची काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही मात्र माझ्या विश्वासाचा घात केलात. तुम्ही माझ्याच बायकोवर हात टाकलात. तुम्हाला लाज वाटत नाही का. तुम्ही असं कसं करू शकतात. मला तर लाज वाटत आहे तुम्हाला माझा बाप म्हणण्याची. तो त्याच्या बापाला बोलत होता, पण पोलीस लगेचच आलेत आणि जी डॉक्टरांची बॉडी होती तिच्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवून तिला पाठवून दिलं आणि माझ्या सासऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये निघून गेले. इकडे मात्र मी रडत होते. माझ्यासोबत काय घडत होतं ते ठरवून घडत होतं का मी विचार करत होते आणि मात्र मी काहीच करू शकत नव्हते, कारण मला नवरा खूप महत्त्वाचा होता आणि नवऱ्यासाठी त्याचा बाप महत्त्वाचा होता. नवऱ्याची ख्वाहिश पूर्ण करण्यासाठी मी माझ्या सासऱ्यांच्या हातून लुटून निघणार होते. मीही तसा विचार करायला लागले होते. मीही कुठेतरी स्वार्थी झाले होते. मीही कुठेतरी लालची झाले होते. मलाही शारीरिक संबंधांची गरज भासू लागली होती आणि तीही मी त्या माणसाकडून पूर्ण करून घ्यायलाही तयार झाले होते. म्हणजे कुठेतरी माझी ही चूक झाली हे मी मान्य केलं आणि शांत डोळे बंद करून तिथं उभी राहिले. अमर माझी माफी मागत होता. मला माफ कर म्हणत होता, कारण मी चुकलो. मला तुला असं बाबांच्या रूममध्ये एकटं पाठवायला नको हवं होतं, पण मी पाठवलं. तरी त्याच्यासाठी मला क्षमा कर. इथून पुढे अशी चूक माझ्याकडून कधीच होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. म्हणून तो माझी माफी मागू लागला. मीही थोडा वेळ शांत राहून त्याच्या हाताला पकडत त्याला माफ केलं आणि बोलली की कधी कधी बायकोलाही समजून घ्यायचं असतं. फक्त बाहेरचं काम करत बसण्यापेक्षा कधीतरी आपल्या बायकोला काय हवं काय नको याचीही विचारपूस करायची असते. तेव्हाच संसार सुरळीत चालू शकतो.
नाहीतर आता डिवोर्सचे प्रमाण हे खूप प्रमाणात वाढलेले आहे. माझा नवरा मला स्वारी बोलतो आणि म्हणतो, आजपासून असं कधीच होणार नाही. मी तुला माझ्या नजरेच्या आड कधी जाऊच देणार नाही. आपला संसार मी सुखाने करल. जे झालं त्याच्यासाठी फक्त क्षमा कर. बाकी मी सगळं बघूनच घेईल. मीही त्याच्या डोळ्यांमध्ये माझ्याबद्दलचं प्रेम बघितलं होतं आणि मी त्याला माफ करून टाकलं, कारण त्याची चुकी काहीच नव्हती. त्याचा शेवटी तो बाप होता आणि बापासाठी कुणाचाही जीव तुटत नाही का? त्यानंही तेच केलं जे एक मुलगा करू शकतो. माझा आणि अमरचा संसार आता सुरळीत चालू आहे. मी आणि तो आम्ही दोघेही आता खूपच खुश आहोत. आमचा संसारसुद्धा खूप सुखात चालू आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य फक्त एकच आहे. वयस्कर माणसांचा आपण आदर नक्कीच करू शकतो, पण जर ते चुकीचं वागत असेल तर त्यांना तिथेच वेळीच थांबवा. आपली बायको जर आपल्याजवळ काही सांगत असेल तर तिला मात्र विरोध करू नका. तिचं ऐका. ती काय बोलते ते लक्षात घ्या आणि त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया नक्कीच द्या. तिला तुमच्याकडून प्रेम अपेक्षित असेल तर ते भरभरून द्या. तिच्या मनामध्ये तुमच्या नात्याबद्दल काहीही गैरसमज निर्माण होऊन देऊ नका. आणि चुकीचं आपल्यासोबत घडत असेल तर त्यावर नक्कीच आपला आवाज उठवायचं विसरू नका. चला, स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. कमेंट करून प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या शेजारील बेल आयकॉन बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला, धन्यवाद.